तर उद्धव ठाकरे घाबरलेल्यांचे शिरोमणी असल्याचं आशिष शेलार यांनी म्हणत घणाघाती टोला लगावलाय। हिंदीच्या मुद्द्यावर आशिष शेलारांनी ही जोरदार टीका केली आहे। त्रिभाषा सूत्रीला मान्यता देणारा अहवाल ठाकरे हे सीएम असतानाच आला। उद्धव ठाकरे धादांत खोटं बोलतायत असंही शेलारांनी म्हटलंय। जे अस्तित्वासाठी घाबरले आणि दुसऱ्या पक्षाच्या दरवाजावर गेले, जे स्वतःच्या पक्षात लोक टिकवू शकले नाही म्हणून घाबरले आणि लोकांसमोर असत्य सांगू लागले, ज्यांना एकटं निवडणुकीत लढण्याची ताकद नाही म्हणून घाबरलेत, या तिन्हीचं उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असा आहे। आणि त्यामुळे घाबरलेल्यांचे शिरोमणी हे उद्धव ठाकरेजी आहेत। की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारावर महाराष्ट्रात त्याची कारवाई करण्यासाठीचा निर्णय आणि गट स्थापन केला उद्धवजी मुख्यमंत्री असताना। त्या गटाची मान्यता तज्ञांच्या समितीला मुख्यमंत्री असताना उद्धवजींच्या नेतृत्वात दिली। माशेलकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली, ज्यात उद्धवजींनी स्वतःचा पक्षाचा हस्तक सुद्धा कदमांच्या रूपाने त्या ठिकाणी घातला। त्या गटाचा अभ्यास गटाचा तज्ञांचा अहवाल रिपोर्ट त्रिभाषा सूत्रीची मान्यता देतोय। त्यामुळे ती मान्यता देणारा अहवाल उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाला। हिंदी भाषा तिसरी म्हणून त्या ठिकाणी बंधनकारक हे त्या तज्ञांच्या अहवालात आहे। त्याही वेळेला मुख्यमंत्री उद्धवजी होते। हा अहवाल मंत्रिमंडळाच्या उपसमितीने कार्यगटाने मंजूर केला। त्याचं अध्यक्षपद तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याचकडे होतं। त्याच्या मिनिट्सवर उद्धवजींच्या सह्या आहेत। इतकं धादांत खोटं मला माहीत नाही म्हणणारे उद्धवजी या 7 गोष्टींवर उत्तर देतील का, आमचा थेट सवाल।